तर आज आपण बघणार आहोत कढी वड्याची रेसिपी. एकदम परफेक्ट वडे आणि कढी ही कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहोत. कढी बनवताना बरेचदा कढी ही फुटते, पण तुम्ही इथे बघू शकताय माझी कढी अगदी व्यवस्थित झालेली आहे. तर चला आपण बघूयात की कढी वडे कसे बनवायचे. सर्वात आधी मी इथे मिक्सरमध्ये आपल्याला खरडा बनवून घ्यायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये इथे मी हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. हे तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मी आता इथे आलं घालणार आहे. मी इथे 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. हे जो आपण खरडा बनवत आहोत हा आपल्याला कढीसाठी पण उपयुक्त होणार आहे आणि वड्यामध्ये टाकण्याचा मसालासुद्धा याचाच बनवणार आहोत आपण. लसूण टाकून घेऊयात. लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आहे. मी इथे 15 ते 20 कळ्या या लसणाच्या वापरलेल्या आहेत. आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेऊयात. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकताय जरासं भरड हे असं मी ठेवलेलं आहे. जास्त बारीक केलं तर त्याची एवढी काही चांगली चव येत नाही. हे जरासं खरडा आपण करतो त्या प्रमाणातच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. इथे मी आता अर्धा किलो बटाटे हे उकडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय बटाटा उकडताना मी याला 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. खूप जास्तही मऊ बटाटा करायचा नाही आहे. अगदी व्यवस्थित झाला पाहिजे, कारण आपल्याला त्याचे वडे बनवायचे आहेत. आता मी इथे बटाटा हा मॅश करून घेणार आहे काट्या चमच्याच्या साहाय्याने. मॅशरनेही तुम्ही मॅश करू शकता, पण वड्या बनवण्यासाठी बटाटा पूर्णपणेही मॅश करायचा नाही आहे. थोडा मॅश झाला पाहिजे आणि थोड्या थोड्या छोट्या त्याच्या फोडीसुद्धा राहायला हव्यात. म्हणून मी इथे काटे चमच्याच्या साहाय्याने बटाटा हा व्यवस्थित मॅश करून घेत आहे. वड्याचं जे सारण असतं त्याची आता इथे आपण फोडणी तयार करणार आहोत. तर मी इथे एक पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी इथे 2 चमचे मोहरी घातलेली आहे. मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे, तेव्हाच तिचा फ्लेवर हा छान येतो. इथे मी अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे. हिंग हे घालावंच, हे आपल्या पचनक्रियेसाठी चांगलं असतं. आणि मी इथे कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याचे इथे मी 15 ते 20 पानं घातलेली आहेत. आणि लगेच आपल्याला आपला जो खरडा तयार केलेला आहे तो इथे मी 4 ते 5 चमचे घालून घेत आहे आणि बाकीचा आपण कढी बनवण्यासाठी ठेवणार आहोत. खरडा घातला की हा आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी तेलामध्ये चांगला परतून द्यायचा आहे, कारण आलं, मिरची, लसूण हे सगळं कच्चं आहे, तर त्याचा वास असतो जो उग्र तो जायला हवा. म्हणून आपल्याला इथे 5 मिनटं तेलामध्ये मध्यम आचेवरती तो तळून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालताना जरा बेतानेच घालावी. अर्धा चमचा ही पुरेशी होते हळद, नाही तर वड्याची जी चटणी असते ती फारच पिवळट अशी दिसते. इथे मी वडे चांगले मॅश करून घेतलेले आहेत. आता आपण जी फोडणी तयार केली आहे ती त्या बटाट्यांवरती आपल्याला घालून घ्यायची आहे. फोडणी घातली की त्यामध्ये आता मी मीठ घालून घेणार आहे. मी आधी मीठ टाकलेलं नव्हतं. बटाटे उकडताना तेव्हा मी थोडंसंच मीठ घातलेलं होतं. तर आता चव बघून आपल्याला त्या प्रमाणात मीठ. आणि इथे मी एक मुठ्ठीभर कोथिंबीर ही बारीक चिरून घातलेली आहे. कोथिंबीर ही खूप छान चव देते बटाटा वड्यांना. पूर्ण चव ही कोथिंबीरीचीच असते, त्यामुळे आपले वडे खूप छान होतात चवीला. तर इथे मी मुठ्ठीभर कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना व्यवस्थित सगळीकडे आपली जी फोडणी आहे ती लागली गेली पाहिजे. आणि तुम्ही जर सेम प्रमाणात केलात तर तुम्हीसुद्धा इतके छान बटाटे वडे बनवाल की तुम्ही खातच राहाल. तुम्हीसुद्धा बघू शकताय हळद मी अर्धा चमचाच घातलेली आहे, पण एकदम परफेक्ट येल्लो कलर आपल्या वड्यांना येणार आहे. व्यवस्थित आता मी हे सगळीकडे मिक्स करून घेते. कुठेही मसाला जास्त कमी व्हायला नको, त्यासाठी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बटाट्याच्या कधीकधी काही लोक जास्त मोठ्या फोडी ठेवतात, जे की एवढं चांगलं लागत नाही. बटाटा थोडासा मॅश केलेला हवा आणि थोड्याशा छोट्या छोट्या फोडी बटाट्याच्या राहिल्या का त्याचं टेक्स्चर आणि टेस्ट हे वड्यांमध्ये खूप छान लागते. तर आता मी हे सर्व मिक्स करून घेत आहे. इथे आता आपलं बटाटे वडे बनवण्यासाठी बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण इथे कढी बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे घरी बनवलेलं ताक घेतलेलं आहे, कारण याच्यात आंबटपणा हा जरा जास्त असतो, तर कढी छान बनते. ते मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 3 मोठे चमचे बेसन पीठ घालणार आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे, म्हणून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही रवीने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता, फक्त गुठळी नाही राहिली पाहिजे. तुम्ही बघू शकताय आता आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर मी इथे कढई घेतली आहे. त्या कढईमध्ये मी 3 मोठ्या पळ्या तेलाच्या घालून घेते आहे. तेल हे चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे.
मोहरीचा वापर थोडा जास्त करायचा, कढीला चव छान येते. इथे मी 2 मोठे चमचे मोहरी घातलेली आहे. आता त्यामध्ये जिरं घालून घेते. जिरं मी इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं घातलं की त्यामध्ये मी लगेच इथे कढीपत्ता घालून घेते आहे आणि आपल्याला कढीपत्ता जळू नाही द्यायचा आहे. इथे मी लगेच जो आपण खरडा बनवलेला आहे मिरची, आलं आणि लसणाचा, तो मी इथे 2 चमचे घालून घेते आहे. याने आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण त्याचा जो कच्चापणा असतो तो पूर्ण जायला हवा, यासाठी आपण हे तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहोत. आता मी यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घेत आहे. हिंग घातलं की लगेच आपण यामध्ये हळदही घालून घेणार आहोत. हळद घालताना मी इथे अर्धा चमचाच हळद घातलेली आहे, कारण जास्त पिवळट कढी आमच्याकडे आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा हळदसुद्धा घालू शकता. आता इथे जे आपण बेसन आणि ताकाचं मिक्सचर बनवलं आहे मी ते घालून घेते. ते घातलं की कंटिन्यू कालथ्याने हलवत राहायचं आहे. इथे मी वरून 2 ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. चमचा घ्यायचा आपला पळी आणि त्याने हे हलवत राहायचं आहे. एक उकळी येऊस्तोवर आपल्याला हे मिक्सचर चांगलं हलवत राहायचं आहे, कारण तुम्ही जर हलवलं नाही तर ताक हे फुटायची भीती असते आणि आपली कढी पूर्णपणे खराब होऊन जाणार. यामध्ये आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे. तरी कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता बघू शकताय तुम्ही आपल्या कढीला छान एक उकळ आलेली आहे. एक उकळ आली की त्यामध्ये मी इथे मोठे 3 चमचे मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा स्किप केलं तरी चालेल, पण थोडीशी गोड आंबट कढी ही छान लागते म्हणून मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे. आता आपण याला अजून एक छान उकळ येऊन देऊयात. मग आपली छान अशी मस्त गरमागरम कढी ही तयार झालेली असणार आहे. तोपर्यंत आपण वडे बनवण्यासाठी जे बेसनाचं कोटिंग असतं ते बनवून घेऊयात. इथे मी आत्ता 3 चमचे भरून हे बेसन पीठ घेत आहे. बेसन पीठ मी ज्या चमच्याने मोजते ते आपलं जे पिठामध्ये जो ठेवायचा आपला चमचा असतो त्याने मी इथे 3 चमचे घेतलेला आहे. आता मी त्यामध्ये इथे 2 चमचे कॉर्नस्टार्च घालणार आहे. कॉर्नस्टार्चने एक वड्याला छान क्रिस्पीनेस येतो, त्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नस्टार्चचा वापर केलेला आहे. आता मी इथे थोडासा सोडा घालणार आहे. सोड्याचा वापर हा जास्त नाही करायचा. मी इथे बोटावरच घेतले, अगदी चिमूटभर असं सोडा मी टाकलेला आहे. जास्त नाहीच टाकायचा, नाहीतर ना आपले वडे तळताना तेल जास्त पकडतात. तर इथे चवीप्रमाणे मीठ घालते आहे. मीठ घातलं की आपल्याला व्यवस्थित आधी हाताने हे सुकं जे पीठ आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे, कारण हे जास्त घट्टही नको व्हायला आणि खूप पातळही नको व्हायला. आपल्या वड्यावरती व्यवस्थित याची कोटिंग यायला हवी असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. मी तुम्हाला शेवटी सांगेल की मला एकूण किती ग्लास पाणी लागलं. मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पूर्ण कालवून झालं की मी तुम्हाला शेवटी सांगते की मला पूर्ण 1 ग्लास पाणी लागलं की नाही ते. थोडं थोडं पाणी टाकून मळायचं, जेणेकरून गुठळ्या राहत नाही. बॅटर एकदम स्मूथ तयार होतं. आता तुम्ही बघू शकता इथे पीठ अजूनही थोडंसं घट्ट आहे, तर मी यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते आहे आणि व्यवस्थित हे पुन्हा एकदा मळून घेते आहे. तुम्ही बघू शकताय खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. आपण अशी हाताने धार सोडून बघायची, म्हणजे आपल्याला कळतं की पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ती. आता तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आपली आलेली आहे आणि पीठ हे तयार झालेलं आहे. मला पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता आपण जी इथे चटणी बनवून ठेवली होती त्याचे आता आपण वडे बनवायला घेऊयात. वड्याची साईज ही तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कोणत्या साईजचे वडे बनवायला आवडतात तुम्ही तसे वडे बनवू शकता. मी इथे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, एकदम मीडियम साईजचे वडे बनवते आहे. आपण घ्यायचे आणि आपल्या तळ हातावरती ठेवून दुसऱ्या हाताच्या तळ हाताने आपण ते दाबले की व्यवस्थित असा वड्याचा शेप येतो आणि छान असे वडे तयार करून घेऊयात. आता मी इथे वडे व्यवस्थित शेप करून घेत आहे सर्व, मग आपण ते फ्राय करूयात. इकडे मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण त्यामध्ये एक एक करून वडे सोडूयात. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ते मी काटे चमच्याच्या साहाय्याने वडे तेलामध्ये सोडणार आहेत. त्याने व्यवस्थित
मदत होते आपल्याला वडे सोडण्यासाठी तेलामध्ये. तर आपण एक एक करून हे वडे सोडून घेऊयात. वडे तळताना हे मध्यम आचेवरती तळायचे आहेत. खूप जास्त कडक तेलही नको आहे, मग ते वरून पटकन लाल होऊन जातात आणि चवीला चांगलेही लागत नाहीत आणि एकसारखे तळलेही जात नाही सगळीकडून. आता मी इथे मंद आचेवरती वडे आपले चांगले तळून घेणार आहे. झाऱ्याच्या साहाय्याने तेल असं वड्यांच्या वरती सुद्धा सोडत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय तेल आपण एकदम कडक तापवून नाही घेतलं, त्यामुळे आपले वडे हे व्यवस्थित हळूहळू तळले जातात. मंद आचेवरती तळलेत तर आपले वडे तेल जास्त पकडतात. त्यामुळे आणि फुल तळलं तुम्ही फुल गॅसवरती की ते एकदम लवकर लाल होऊन जाणार. तर मध्यम आचेवरती आपल्याला वडे चांगले तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले वडे हे छान तळून तयार झालेले आहेत. तर आता आपण याला सर्व्ह करूयात. तुम्ही बघू शकताय छान मस्त गरमागरम आपले कढी वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.